तळो तूच कर्म तुझे नाम धर्म वार करी पंथा पांडुरंग भोगतो न घडे संचिता वाचून करावे ते मनी समाधान मनवुनी मनी मानू नये खेदू म्हणावा गोविंद वेळोवेळा। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगातील सुप्रसिद्ध साधू षडगुण ऐश्वर्याधीश अखंड ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश परमात्म्याचे लाडके लढीवाळ भक्त श्री जगद्गुरु तुकोबाराय महाराज यांचा 4 चरणांचा उपदेश पर अभंग आपण सेवेकरिता निवडलेला आहे। विठ्ठल विठ्ठल अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं प्रत्येक वक्त्याचं आद्य कर्तव्य असं त्याने मनुष्यराज या ठिकाणी अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश परमात्म्याच्या कृपेने साधू संत महात्म्यांच्या पदस्पर्शाने पावन पवित्र झालेली ही पुण्यनगरी सुंदरपूर सुळेवाडी नगरी या श्री क्षेत्र सुळेवाडी गावातील कैलासवासी हरिभक्त पारायण मनोहर नाना कारभारी गुगळे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आयोजित केलेला हा एकदिवसीय कीर्तनाचा महोत्सव। या कार्यक्रमाचं निमंत्रक गंगा भागीरथी लीलाबाई मनोहर गुगळे व त्यांचे चिरंजीव हरिभक्त पारायण नंदकिशोर मनोहर गुगळे आणि त्यांना 2 मुली दिशाबाई राणीबाई आणि सुनबाई प्रियंका नात श्रेयश्री आणि नातू प्रणवदादा आणि त्यांचे 5 बंधू विश्वनाथ दादा दत्तूदादा साहेबराव दादा सोमनाथ दादा आणि त्यांना एक बहीण होती जिजाबाई सुरेखा गडाख। असा त्यांचा हा संपूर्ण गुगळे परिवार आणि या गुगळे परिवाराच्या माध्यमातून पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आयोजित केलेली ही ज्ञानदानाची व अन्नदानाची नामदानाची ही कीर्तनाची सेवा आयोजित केलेली आहे। या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक वादक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। कीर्तनकार मंडळी भागवताचार्य रामायणाचार्य मंडळी सगळेच उपस्थित आहेत। त्यात मला वाटतं सुंदर ज्यांच्या मुखातून आपण पंचपदी गोड चाल ऐकली आपल्या महाराष्ट्राचं वैभव नाशिक जिल्ह्याचं वैभव आदरणीय आमचे पूजनीय आदरणीय आमचे जगदाळे आबा ह्या ठिकाणी उपस्थित आहेत। तसेच त्यांच्या साथीला भजन सम्राट आमचे प्रकाशजी महाराज नाईकवाडेकर तेही या ठिकाणी उपस्थित आहेत। महाराष्ट्रामध्ये कीर्तनामध्ये ज्यांचं मोठं नाव लौकिक आहे आमचे आदरणीय आमचे श्याम महाराज गाडेसुद्धा ह्या ठिकाणी उपस्थित आहेत। आपल्या गावातीलच भूमिपुत्र ज्यांच्या माध्यमातून हे सगळं नियोजन झालेले बरं का। या ठिकाणी आमचे आदरणीय देवा महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत। हरिभक्त पारायण ह्या ठिकाणी मृदुंगाला साथ करणारे गोड व्यक्तिमत्व आपल्या नाशिक जिल्ह्याचं वैभव आमचे दिनेश दादासुद्धा ह्या ठिकाणी उपस्थित आहेत। खरं तर आपल्या गावातीलच भूमिपुत्र हरिभक्त पारायण हनुमंत महाराजसुद्धा खरं तर महाराजांचं आपल्या भागातही खूप मोठे कीर्तन होतात बरं का। आमच्या भागात अनेक दिवसापासून आमचा जवळचा संबंध आहे त्यांच्या माध्यमातूनच खरं तर हे सेवाचे योग आलेलं आहे। या ठिकाणी आदरणीय ज्यांच्या संपर्कातून माध्यमातून तुम्हा सगळ्यांचा दर्शनाचे योग महाराष्ट्रातील सगळ्याच कीर्तनकारांवर नितांत प्रेम करतात बरं का। आमचे मार्गदर्शक गोड व्यक्तिमत्व आमचे गुरुनाथ भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांच्याच माध्यमातून तुम्हा सगळ्यांचा दर्शनाचा योग विनेकरी महाराज या ठिकाणी आपले सगळे संस्थेतील विद्यार्थी बालवर्ग विद्यार्थी मंडळी उपस्थित आहेत। चोपदार मंडळी उपस्थित आहेत। या ठिकाणी मृदुंगाला साथ करणारे सगळेच गायनाचार्य साथ करणारे सगळेच मंडळी दिग्गज आणि विशेष या कार्यक्रमासाठी अगदी प्रतिकूल अवस्थेत अनुकूल वातावरण ज्यांच्यामुळे तयार होतं आमचे साऊंड सिस्टमवाले शंकर दादा त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवली पाहिजे हां। या ठिकाणी कार्यक्रमाच्या शूटिंगसाठी सुद्धा चित्रीकरणसाठी आपले गोड व्यक्तिमत्व आमचे कवडे दादा बरं का उद्धव बापू कवडे गजर हरिनामाचा यूट्यूब चॅनल त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळी वाजवली पाहिजे बरं। खरं तर खूप आनंदाचं वातावरण तयार झालेलं आहे। आज पुण्यस्मरणाच्या निमित्ताने ही कीर्तनाचं नियोजन आहे। या ठिकाणी खरं तर आज परमभाग्याचा दिवस असे आनंदाची गोष्ट असे महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव लौकिक गायन क्षेत्रामध्ये आमचे आदरणीय प्रकाश महाराज नाईकवाडेकर यांचा आज अभिष्ट चिंतन सोहळा आहे बरं। त्यांना शुभेच्छा देण्यासाठी जोरदार टाळी वाजवली पाहिजे म्हणजे हा योगायोगाचे बरं ज्ञानदानामध्ये हा तुमचा अभिष्ट चिंतन सोहळा साजरा होतोय आहे का नाही गुरुभाऊ। म्हणजे हे जवळजवळ जमतच नाही महाराज हे सुद्धा पूर्वजन्मीची पुण्यच असली पाहिजे तेव्हा हा योग घडत असतो। योगायोग आज ही कीर्तनाची सेवा खरंच आनंदाचं वातावरण तयार झाले। लक्षपूर्वक चिंतन ऐका। आजचा अभंग आपण सेवेकरता तुकोबारायांचा निवडलेला आहे।
या अभंगातून श्री जगद्गुरु तुकोबाराय महाराज आपल्याला उपदेश करतायत. खरं तर तुकोबारायांचं जीवनच अलौकिक. तुकोबाराय महाराज योग्य परमार्थ करणारे, खरे परमार्थ करणारे. तुकोबारायांच्या जीवनामध्ये दिखाऊपणाने परमार्थच नव्हता. आपल्याला आवडेल अशी साधना करण्यापेक्षा देवाला कशी साधना आवडेल, देवाला कसा परमार्थ आवडेल अशी साधना तुकोबारायांची होती. आणि त्याचं फळ तुकोबारायांना प्राप्त झालं. ते फळ म्हणजे कोणतं? आनंद. तुकोबारांनी योग्य परमार्थ केला आणि त्यांना जे फळ प्राप्त झालं ते म्हणजे आनंदच. आणि एक सांगतो, आपण सहज परमार्थ करतो बरं का. आपला फारसा कसोटीने परमार्थ नाही. माझा तरी नाही, तुमचा काय असेल मला माहिती नाही. सहज परमार्थ करतो आबा आपण, तरीसुद्धा आपल्याला परमार्थ करत असताना आनंद मिळतो. मिळतो की नाही? सहज परमार्थ करतो तरीसुद्धा आपल्याला आनंद मिळतो. आणि तुकोबारायांचा जर उंच कोटीचा परमार्थ असेल तर नाही त्या आनंदाशी जोडा असंच म्हणावं लागेल ना. खूप आनंद तुकोबारायांच्या जीवनामध्ये. नवे नवे वारकरी संप्रदायामध्ये जेवढे काही संत होऊन गेले, सगळ्या संतांनी परमार्थ केला आणि सगळ्या संतांना जे फळ प्राप्त झालं ते म्हणजे आनंद. आनंद कोंदला मागे पुढे, मागे पुढे, आनंद कोंदला मागे पुढे, आनंद कोंदला मागे पुढे, मागे पुढे, आनंद कोंदला गोड प्रमाण दिलं. आनंद कोंदला मागे पुढे. तुकोबाराय म्हणतात, मी जीवनामध्ये आचारसंहितेने परमार्थ केला, माझ्या जीवनामध्ये आनंद प्राप्त झाला. किती आनंद! आनंद कोंदला मागे पुढे. मागे पुढे म्हणण्याचा अर्थ काय होतो? भूतकाळही आनंदाचा आणि भविष्यकाळ सुद्धा आनंदाचा. वर्तमान काळात तर तुकोबाराय म्हणतात, मी अंघोळ सुद्धा आनंदाची केली. आनंदाचे डोई आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे. हे आनंद सागर हे नावती, आनंद सागर हे नावती, आनंद सागर हे नावती, आनंद सागर हे नावती. बरं का. तुकोबाराय म्हणतात, माझ्या जीवनामध्ये मी आनंदाचा मारा सागरच आहे. एवढंच नाही, सागरने तुम्ही हेलावती सांगितलं. तुकोबारायांचं एके ठिकाणी प्रमाण असं आहे, माझ्या जीवनात तर आनंदाचा पूर आला म्हणे. पूर आला जीवनामध्ये आनंदाचा पूर आला. पूर आला आनंदाचा, लाठा उसळती प्रेमाच्या. ऐका बरं, आपण हे प्रमाण ऐकले तरी आपल्याला आनंद प्राप्त होतो. हे प्रमाण ज्यांच्या मुखातून जन्मले त्यांना किती आनंद प्राप्त झाला असेल महाराज. बरं का, याचं कारण काय? त्यांनी योग्य परमार्थ केला म्हणूनच त्यांना आनंद प्राप्त झाला. लक्षपूर्वक ऐका दादा. आणि परमार्थ हा विषय असा आहे, परमार्थ विषय शरीराच्या कुठल्याच अवयवाचा नाही. परमार्थ विषय दिखाऊपणाचा नाही. तुका म्हणे नको वरपंग देवा घ्यावी माझी सेवा, भाव शुद्ध भावतत्वानं प्रेमतत्वावर देवावर प्रेम केलं पाहिजे. मला देवाचं नामचिंतन केलं पाहिजे, तरच आपल्याला आनंद प्राप्त होतो. साधू संतांनी परमार्थ केला, तन मन धनाने केला. बरं का, म्हणून भगवान परमात्मा सुद्धा सांगतात, तू मन हे मीची करी
माझे भजने प्रेमधरी सर्वत्र नमस्कारी मज एकाती. पहिल्यांदा मला मन अर्पण कर, बुद्धी अर्पण कर, सर्वस्वाने मला भोस, तेव्हा तुला माझी प्राप्ती होईल. तन मन धनाने परमार्थ केला, साधू संतांनी प्रेम केलं, किती प्रेम करावं जीवेची या जीवा. प्रेम भावाची या भावा, तुझ वाचून केशवान नावडे. तुझी बर का. तुझी आन वाही नगा देवराया, बहु आवडसे जीवापासून या. तन मन धनाने परमार्थ केला महाराज, भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं. नवे नवे भगवान परमात्म्याने तुम्हाला मला हा नरदेह दिला. देवे दिला देह भजना गुमटा, तोया जाला फाटा बादिकेचा. भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे, आनंद प्राप्त होईल. म्हणून तर तुकोबाराय आपल्या आजच्या अभंगातून आपल्याला उपदेश करतायत. तुकोबाराय खरं तर या मृत्यू लोकामध्ये ज्यावेळेस अवतीर्ण झाले, महाराजांच्या मनामध्ये एक असा हेतू होता काय की या विश्वामध्ये जे जे जन्माला आले त्याने भक्ती करावी. का भक्ती करावी असं जेव्हा महाराजांना विचारलं, कारण महाराजांचं मत असं होतं की या विश्वामध्ये जे जे जन्माला आले ते एक दिवशी जाणार आहेत. कोण कोण जाणार आहे असं जेव्हा विचारलं, 9वी मर गए, 10वी मर गए 1788, 33 कोटी देवता मर गए पड़े काल के. पीर मर गए परगम मर गए हकीम. पीर मर गए पैगंबर मर गए हकीम. जपी तपी सन्यासी मर गए जिंदा जोगी. जपी तपी सन्यासी मर गए जिंदा जोगी. जन्म निश्चित है त्याचं मरण निश्चित है महाराज. हाँ, आया है सो जाएगा, राजा रंक फकीर कोई सिंहासन चढा कोई बंदा जंजीर. ऐका बरं, आस्तिकही मरतात, नास्तिकही मरतात. अजून सांगू, विज्ञानवादीही मरतात, अध्यात्मवादीही मरतात बरं का. श्याम महाराज गरीबही मरतात आणि जमलं तर श्रीमंत सुद्धा, जमलं तर म्हणावं लागेल. गुरुभाऊ, कोणाच्या डोळ्यासमोर जर धुंदी असेल ना, श्रीमंतीने सत्तेने माणसाला मरणावर विजय मिळवता येतो. धुंदी काढून ठेवा. किस धुंद में बैठा बावरे हो, किस धुंद में बैठा बावरे, किस्मत में तो मस्ताना है. सोने वाले जाग जा, संसार मुसाफिर खाना है. सोने वाले जाग जा, संसार
क्या लेके आया था जग में फिर क्या लेके जाएगा, क्या लेके आया था जग में फिर क्या लेके जाएगा। मुट्ठी बांध आया जग में, मुट्ठी बांध आया जग में, हाथ पसारे जा रहा है। सोने वाले जाग जा संसार मसाजी, सोने वाले जाग जा संसार मसाजी। ज्याचा जन्म निश्चित आहे त्याचं मरण निश्चित आहे महाराज बरं का। मरणाच्या बाबतीत आजपर्यंत कोणाचा वशिला चालला नाही, चालणार नाही। मरणाच्या बाबतीतही वशिला नाही बरं का दिनेश महाराज, आणि प्रारब्धाच्या बाबतीत कोणाचा वशिला नाही महाराज। या दोन गोष्टी कोणाला चुकत नाही। याचं कारण पिरिलब्ध पहिले रचा पाचे रचा शरीर, पहिले रचना प्रारब्धाची नंतर शरीराची। देहत अधीन याचा मिकासीन बाहुभार सर्व माझा काळ तुझ्या चिंतने, काया वाचा मने इच्छितसे। याचं कारण प्रारब्ध अगोदर महाराज नंतर शरीर बरं। सोपं सांगू, आधी रूळ टाकला आणि त्याच्यावरून रेल्वे गाडी धावली बरोबर ना। का आधी रेल्वे गाडी मागून रूळ टाकला नाही ना, आधी रूळ टाकला आणि मग त्याच्यावरून रेल्वे गाडी धावली। तसंच महाराज आपल्याला सुख दुःख भोगायची इच्छा नसली महाराज तरी प्रारब्ध हे भोगावेच लागतात। याचं कारण देह तव आहे प्रारब्ध अधीन, कारण हे शरीर प्रारब्धाच्या अधीन आहे आणि हे प्रारब्ध तुम्हाला मला भोगावं लागतं, यात नवल नाही। हे प्रारब्ध ज्याने हे विश्व निर्माण केलं त्या विश्व निर्मात्याला सुद्धा प्रारब्ध चुकत नाही। जंगल जंगल राम फिरे रे, लंका में रोवे सीता माई, कर्म रेखा बड़ी दुस्तर है, तिल गटे नाराय। हे प्रमाण मी चालीच म्हणतो म्हणजे तुम्ही शब्दांकडे लक्ष द्या बरं। जंगल जंगल राम फिरे रे, लंका में रोवे सीता माई, कर्म रेखा बडी दुस्तर है, तिल गटे नाराय। कर्म हे देवालाही चुकत नाही बरं, तुम्हाला मला काय चुकणार आहे महाराज। सांगू तुम्हाला, काही काही लोक आजही म्हणतात का हो तुम्ही तर रात्रंदिवस त्या देवाचं नामचिंतन करतात, देवपूजा करतात, दररोज कीर्तनाला जातात, तरी तुम्ही नेहमी दुःखी दिसतात। आम्ही तर कधी देवाचं भजन करत नाही, कधी नामचिंतन करत नाही, सप्त्याला कधी वर्गणी देत नाही, सप्ताह होत असला तर होऊ देत नाही, एकही दिवस तमाशा चुकवत नाही, तरी आम्ही एवढे सुखी का? आणि तुम्ही रात्रंदिवस देवाचं नामचिंतन करू तुम्ही दुःखी का? कोण म्हणतं देवाचं भजन केल्यानंतर प्रारब्धात बदल होईल असं? एक वाक्य सांगू तुम्हाला, कभी गर्मी कभी सर्दी है तो कुदरत के नज़ारे है। वाक्य लक्षपूर्वक आहे का? कभी गर्मी कभी सर्दी है तो कुदरत के नज़ारे है, प्यास तो उसे भी लगती है जो नदी के किनारे है। नदीच्या काठाला जर बसलात आपण दिवसभर पाण्याकडे पाहत राहिलो म्हणजे काही पाण्याचे ताण लागत नाही? अरे पाण्याकडे बघून ताण लागते, यात नवल नाही। पाण्यात बसून राहिला दिवसभर तरी पाणीच प्यावं लागतं। तसं देवाचं भजन केल्यानंतर सुद्धा प्रारब्ध हे भोगावंच लागतं। आबा देवाचं भजन कशाला? रात्रंदिवस भगवान परमात्मा ज्यांच्या सहवासात होता, कृष्ण साय पांडवासी देखो कीर्ती नष्टचर्यासी, साय लिया हरिहराची, प्रारब्ध सोनाची करेला। साय पांडवासी देखो कीर्ती नष्टचर्यासी, साय लिया हरिहराची।
नीट तंतोतंत प्रमाण मिळतायत ना. मी आनंदाने गाता, तुम्ही आनंदाने टाळी वाजवत जा बरं. कारण हे सगळे गाणारे वाजवणारे महाराज मंडळी ही प्रेमाची गाणारी माणसं आहेत. नाही तर काही काही गायक म्हणतात आम्ही रागात गातो. अनुरागात गा राजा, देवाला प्रेम आवडतं आहे का नाही. मग भगवान परमात्मा गिरीधर लाल तो भावुका बुका, राग कला नाही जाणत तुका हो, राग कला नाही जाणत तुका, क्या गाऊं कोही सुनने वाला. भगवान परमात्मा प्रेमाचा भुकेला आहे महाराज. अगदी आबांनी गोड प्रमाण दिलं. प्रारब्ध हे देव भगवान परमात्मा ज्यांच्या सहवासात होता रात्रंदिवस, त्यांना सुद्धा प्रारब्ध चुकलं नाही. कृष्ण साये पांडवासी ते भोगी ती नष्ट चरेसी, साह्य केले या हरिहरासी, प्रारब्ध कोणाशी टळे ना. ऐका बरं, प्रारब्ध हे देवाला चुकत नाही, तुम्हाला मला चुकत नाही, यात नवल नाही. हे प्रारब्ध कुणाला चुकत नाही गड्या. ऐका, प्रारब्ध हे लोखंडाला सुद्धा आहे, प्रारब्ध मातीच्या भांड्याला आहे, प्रारब्ध अजून सांगू फुलांना सुद्धा आहे, प्रारब्ध दगडाला सुद्धा आहे, प्रारब्ध फुलांना सुद्धा आहे. बरं दिनेश बाबा, एकाच बागेतील फुलं, पण उत्तम प्रारब्धवाले देवाच्या डोक्यावर जातात, मध्यम प्रारब्धवाले माणसाच्या गळ्यात येतात आणि कनिष्ठ प्रारब्धवाले प्रेतावर जातात. एकाच बागेतील फुले ना, प्रारब्ध कसं भिन्न भिन्न आहे. ऐका, फुलांना सोडून द्यावं, प्रारब्ध हे मातीच्या भांड्याला सुद्धा चुकत नाही. एकाच कुंभार बाबाच्या कारखान्यातून तयार झालेले मातीचे भांडे, ऐकताय ना, गाडगे मडके, पण एक महाराज लोण्याच्या गोळ्या ठेवण्यासाठी शिंक्यावर असतं, हे उत्तम प्रारब्ध. एक स्वयंपाकासाठी चुलीवरती, हे मध्यम प्रारब्ध. आणि एक म्हाताऱ्याला उठता येत नाही क्वाटवरून म्हणून थुंकण्यासाठी ठेवलं, ऐसे भिन्न भिन्न केले ऐसे भिन्न भिन्न झाटे आहे का नाही. प्रारब्ध हे भिन्न भिन्न आहे महाराज. ऐका बरं, प्रारब्ध हे लोखंडाला सुद्धा चुकत नाही गड्या. ह्या लोखंड दिसते ना माझ्यासमोर, 1 फूट लांबीचा लोखंडाचा तुकडा घेतला आपण, त्याला मधून तोडल्यानंतर अर्धा फुटाचा चिमटा केला आणि अर्धा फुटाचा चमचा केला. मग झालं काय, चिमटा और चमचे से होत बडी तकदीर, चिमटा जलता अंगार में चमचा खाता खीर. ऐकताय ना, चमच्याची मजाच राहते बरं का श्यामबाबा, चमच्याची मजाच राहते म्हणलं. म्हणजे पूर्वी लोक हाताने जेवण करायचे गुरुभाऊ. आता सकाळी सकाळी कांदा पोहे आले की मध्ये चमचा. बरं आता मला सांगा, या पोह्याच्या आणि बशीच्या मध्ये घुसायचं कामच काय चमच्याचं, पण जो दोघांच्या मध्ये लुडबुड करतो त्याला चमचा म्हटला जातो. पण एक सांगू सुळेवाडीकर, चमच्याचा वापर तोपर्यंतच केला जातो जोपर्यंत भांड्यात माल आहे, कळलं. माल संपला की चमचा टाकून दिला जातो. बरं कोण, चमचा. ध्यानात आलं तुमच्या. तुम्ही आईस्क्रीम खाता ना, आईस्क्रीम खाल्ल्यानंतर तुम्हाला चमचा दिला जातो छोटासा. आईस्क्रीम खाल्ल्यानंतर तुम्ही तो खिशात घालता का, टाकून दिला जातो. कोण, चमचा. ध्यानातच ठेवायचं, काय चमचा सुद्धा चुकत नाही. अहो, एकाच आईच्या पोटी 2 भाऊ जन्माला आलेले असतात. एक महाराज मंत्रालयात एसीच्या रूममध्ये फक्त फाईलवर सह्या करतो आणि एक रेल्वे स्टेशनवर हमाली करतो. बरं का, काही लोक आजही म्हणतात महाराज नरेंद्र मोदी साहेब आणि मी एकाच वर्गात होतो. बरं का, अरे पण ते दिल्लीलाच गेले पाहिजे, तू कोयतागून ऊसच तोडला पाहिजे, आहे का नाही. एकही गुरु से विद्या पडे थे, कृष्णा ते छोटे सुदामा बडे थे. एकच गुरुकडे शिकले महाराज कृष्ण सुदामा. पण एक द्वारकेचा राजा झाला आणि एक दारोदार पीठ मागत होता, विठ्ठल विठ्ठल. बरं का, प्रारब्धाचे 3 प्रकार आहेत, लक्षपूर्वक ऐका. प्रारब्ध, संचित, क्रियमान. आपण शेतकरी माणसं आहोत दादा. आपल्या शेतामध्ये जे पीक आहे ते क्रियमान, ते शेतातून धान्य आपण काढून ठेवलं, साठवलं एके ठिकाणी, ते संचित. आणि ते साठवलेलं धान्य गिरणीवर दळायला नेलं, हे प्रारब्ध. बरं का, आबा काही लोक जेवण आपल्या घरी करतात आणि तंबाखू खायला दुसऱ्याच्या घरी जातात. स्वभाव असतो काहींचा. बरं, तंबाखू खाता खाता गुरुभाऊ त्याच्या ताटाकडे पाहतो, तो काय खातो बा असं.
दुसऱ्या दिवशी लगेच गावात चर्चा करतो. त्याच्या शेतामध्ये पूर्ण बाजरीचं ज्वारीचं पीक आहे तरी तो दररोज चपात्या खातो, आणि माझ्या शेतामध्ये पूर्ण गहू आहे तरी मी दररोज भाकरी खातो. लोक म्हणतात का रे तू चपात्या खातो, तुला कसं माहिती? मी तिथं जाऊन तंबाखू खातो ना म्हणून. पण एक सांगू दादा, आता तुम्ही जेवण करून आलात, ऐका, कीर्तनाला आलात, जेवण करून आलात, मग ते तुम्ही आता जे शेतामध्ये पीक आहे ते खाऊन आलात का? सांगा ना. नाही ना. मागच्या वर्षी तुम्ही काय पेरणी केली होती, काय धान्य काढून ठेवलं, साठवलं, त्याच्यावर आपलं जेवण अवलंबून आहे. बरोबर आहे का नाही? मग अरे ऐका, आपलं हे साधं जीवन जगण्याकरता जर कधी आपलं जेवण जर मागच्या वर्षाच्या पिकावर अवलंबून असतो ना, तसंच दिनेश दादा आपलं सुख दुःख सुद्धा हे मागच्या संचितावरच अवलंबून आहे. पहिलं चरण भोगतो नख संचिता भोगतो नख संचिता भोगतो नख संचिता भोगतो नख संचिता वातावरण झालं आहे का नाही? श्यामबाबा काही वातावरण करतात आहे का नाही? महाराजांनी गोड चाल गायली. हो, बड्डे आहे नाही का, त्यामुळेच वातावरण केलं. नाही एरवी वातावरण करतात बरं. ते आज त्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा आहे आणि जोरदार टाळी गावली ना, मग जोरदार टाळी झाली पाहिजे, कारण ते प्रेमाने गाणार. आणि इथं बरं मला वाटतं आज सगळेच आपण प्रेमाचेच माणूस आहेत, आज पाकिटाचे नाही. हा, आमचे गुरुभाऊनी पहिलेच आज्ञा केली, महाराज आज आपल्याला आपला घरचा कार्यक्रम करायचा, त्यामुळे अजिबात नाही, अगदी तनमन धनाने कार्यक्रम झाला पाहिजे. त्यांची इतकी तळमळ महाराज बरं का, अगदी तनमन धनाने कुठलंही म्हणजे वेळोवेळी संपर्क साधणार. याला झालं असं साऊंड सिस्टमवाल्याला, गायकाला, पकवाद्याला, आधी तंतोतंत विद्यार्थ्यांनाही, चोपदाराला, विनय करायला सुद्धा फोन लावला, महाराज लवकर यावर तुम्ही ऐका. अगदी म्हणजे तंतोतंत याला म्हणतात नियोजन. नियोजनच झालं पाहिजे महाराज. आमच्या गुरुभाऊंसाठी सुद्धा जोरदार टाळी वाजवली पाहिजे. वा वा, गोड वातावरण तयार झालं. भोगतो न घडे संचिता वाचुनी, करावे ते मनी समाधान. आपल्या संचितात जे असेल ते होणारे महाराज, त्याच्याबद्दल अजिबात दुःख मानायचे. करावे ते मनी समाधान, आणि समाधान आणि सुख या गोष्टी असे आहेत महाराज. विचारा वाचून नपवे सुख प्राप्त होतं, आपल्याला मानावं लागतं. घेतील तयासी सोपे आहे सुख, बोलेले मुख नारायणी. भगवान परमात्म्याची उपासना केली पाहिजे, समाधान मानलं पाहिजे बरं का. समाधान जर प्राप्त करायचे मग काय विचार केला पाहिजे सांगू का? देवा महाराज जे झोपडीमध्ये राहतात ना, त्याने बिल्डिंगवाल्याचा अजिबात विचार करायचा नाही. ऐका बरं, सुख प्राप्त करायचे ना, जो झोपडीमध्ये राहतो ना त्याने बिल्डिंगवाल्याकडे बघायचंच नाही. मग कोणाकडे बघावं? जो फुटपाथवर झोपतो बिना अथरुणाचा पांघरुणाचा,
त्याच्याकडं बघावं, मग आनंदच प्राप्त होईल महाराज. बरं का, आनंदच प्राप्त होईल. झोपडीमध्ये सुद्धा आनंद प्राप्त होईल. किती आनंद प्राप्त होईल, किती आनंदी आनंद, किती आनंदी आनंद या झोपडीत माझ्या, किती आनंदी आनंद. भूमीवरी पडावे आकाश पांघरावे, ताऱ्याकडे पहावे, ताऱ्याकडे पहावे, झोपडीत माझ्या, किती आनंदी आनंद, किती किती आनंद आनंद, आनंदच प्राप्त होईल महाराज. मानावं लागेल. आता महाराज मंडळीने आनंदच प्राप्त केला पाहिजे. बरं, आपण सुद्धा श्याम महाराज विचार करत असताना, जीवन जगत असताना जो 61,000 घेतो, 51 घेतो, त्याचा अजिबात विचार करायचा नाही. मग ज्याला कीर्तनच नाही त्याचा विचार करावा, मग आपल्यालाही आनंद प्राप्त होईल. है का नाही? समयाची सागर भावे, ओ समयाची सागर भावे, देव देव तैसे रहावे, देव तैसे रहावे. सादर व्हावी, देव ठेवील तैसे राहावी, ठेविले अनंते तैसेची राहावी, चित्त असू द्यावे समाधान, समाधान प्राप्त होईल महाराज. त्याच्याकरता अजिबात दुसऱ्याकडे बघायचं नाही. भगवान परमात्म्याची उपासना करायची. जे जे लिहिले संचिती तेन चुके कल्पांती, जे प्रारब्ध आहे त्याच्यात काहीच बदल होणार नाही. म्हणावं लागतो थोडंसं लवकर गेलो असतो ना अपघात टळला असता. लवकर नाही, तू मुक्कामाला जरी गेला असता ना, तुझा कार्यक्रम तिथं फिक्स होता. जे जे लिहिले प्रारब्धी तेना चुके प्रारब्ध आहे त्याच्यात काहीच बदल होणार नाही महाराज. ते भोगावीच लागतात. बरं,
महाराज तुम्हाला सांगू, प्रारब्धात कधीच बदल होत नाही. एक दृष्टांत देतो तुम्हाला मी. गुरुभाऊ एक महाराज असंच आईत खाऊ होता. नुसता जेवण करायचा आणि पत्ते पिसत बसायचा. बरं का, एक माणूस नुसता आईत खाऊ होता, जेवण करायचं आणि पत्ते पिसत बसायचा. बरं, बायको जर काही बोलायला गेलं लगेच म्हणायचं, कमी जास्त बोलली ना आत्महत्याच करून घेईल. बायको बिचारी भोळी होती, कामाला जायची दुसऱ्याच्या घरी, पैसे आले की संसार दाखवायची. असे अनेक दिवस गेले. 2-4 दिवसावर दिवाळी आली. बायको म्हणे, अहो 2-4 दिवसावर दिवाळी आली, मालक पुराणा कपडे फाटके कपडे घालून पोरं फिरतात, जरा संसाराकडे लक्ष द्या ना. तो म्हणला, लावली का पाटे पाटे कटकट तू माझ्या मागं, आता आत्महत्याच करतो म्हणे. बायको म्हणे, तू असा तरी काय कामाचं आहे, जा आत्महत्याच कर. आत्महत्या त्याला टार. आता तर बायकोनं परवानगी दिली, आत्महत्येसाठी जावंच लागेल. ऐका बरं, सुळेवाडीकर आत्महत्येसाठी गेला. तो उड्डाण पुलावर चढला. तो 40-50 फूट उंचीचा उड्डाण पूल होता. आबा त्या उड्डाण पुलावर चढला. कशासाठी? आत्महत्येसाठी. ऐकावं, त्या पुलाखालून एक भाजीवाला जात होता. त्याचं ते चपटं टोपलं, त्याच्यात त्या भाजीच्या जुड्या रचलेल्या, जशा गुलाबाच्या पाकळ्या असतात ना तशा त्या जुड्या रचलेल्या, आणि ते पुलाखालून चाललं. ऐका बरं, माय जशी लेकराला घेते ना लुगड्याच्या पदरात, तसं या आत्महत्येवाला टोपल्यात पडलं. सुळेवाडीकर आत्महत्याला नाही गेला, भाजीवालाच मेला. बरं, तो सांगून गेला होता, पोरं आज जेवढ्याची भाजी विकली ना तुम्हाला दिवाळीचे फटाके जाणतो. त्याचे पोरं खुश होते, पप्पा फटाके आणतील. ते पुलाखालीच मेलं. आणि याची बायको वैतागली होती, आपलं हे कायमची कटकट गेली, ती दुपारी जेवणालाच घरी आला. जे प्रारब्धात आहे त्याच्यात काहीच बदल होत नाही. जे जे लिहिले संचिती ते न चुके कल्पांते. प्रारब्धात काही बदल होत नाही. एक सांगू तुम्ही, आम्ही या जीवनाच्या यात्रेमध्ये आलेलो यात्रिक आहोत. यात्रिक भेटी घाटी झाले, हे भाग्य महाराज आपले. पण हे नाते संबंध लावून दिलेत. पण तुम्ही आम्ही यात्रिक आहोत. कबीर महाराज म्हणतात, माँ कहे बेटा मेरा है, बाप कहे बेटा मेरा है, ना माँ का ना बाप का है तो जन्म देने का नाता है. बाही कहे बहन मेरी है, बहन है बाई मेरा है, ना भरा ना भाई है तो रक्षा बंधन का नाता है. सास कहे जमात मेरा है, ससुरा कहे जमात मेरा है, ना सास का ना ससुर का है तो लड़की देने का है. कबीर कहे कमाल मेरा है, कमाल कहे कबीर मेरा है, ना कबीर का ना कमाल का है तो हरि गुण गाने का नाता है. काया नगर का सौसा घर तुझे, अपने वतन से जाना हे नाते संबंध लावून दिलेत महाराज. पण तुम्ही आम्ही प्रवासी आहोत. प्रवासी सुळेवाडीकर ऐकताय ना. प्रवास कशावर अवलंबून असतो? प्रवास बोला बोला, प्रवास कशावर अवलंबून असतो? तुम्हाला सोपं सांगू. हे सुळेवाडी म्हणजे एक रेल्वे गाडी. हे सुळेवाडी गावातील घरं म्हणजे रेल्वे गाडीचे डबे, आणि ह्या घरातील माणसं म्हणजे रेल्वे गाडीतील डब्यातील प्रवासी. बोला आता, प्रवास कशावर अवलंबून असतो? तिकिटावर. वा वा बाबा, ज्याचं तिकीट जिथं संपलं तिथं उतरावंच लागतं ना, उतरावंच लागतं. मग त्याच्याबद्दल खेद मानता कशाला? मनवोनी मानी म्हणून Mani
गाता तुम्ही हो वा वा वा. मला वाटतं कीर्तनच अप्रतिम करता तुम्ही, गायन तर अप्रतिमच करता बरं. त्यांच्यासाठी पुन्हा जोरदार टाळी वाजवली पाहिजे इकडं. वा वा. या ठिकाणी आदरणीय ज्यांच्या आवाजात फार विशेष ताकद आहे, नाशिक जिल्ह्याचं वैभव आमचे गवळण्याचे आमचे समाधान महाराजसुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळी झाली पाहिजे बरं. आज सगळेच टाळकरी, कीर्तनकार, गायनाचार्य, रामायणाचार्य, भागवताचार्य माझं परम भाग्यवर. वा वा. याचं कारण काय, एवढे पैसे देऊन सुद्धा जमत नाही, हे फक्त प्रेमाच करावं लागतं बरं. प्रेमानेच सगळी मंडळी जमतात महाराज, आहे का नाही. एवढा खर्च करायला फार वातावरण होतं महाराज, पण हे सगळं वातावरण फक्त प्रेमानेच झालंय महाराज, आहे का नाही. सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे प्रेम सगाई, दुर्योधन का मेवा त्या घुसाई. या जगात सगळ्यात श्रेष्ठ नातं प्रेमाचे. प्रेम असलं ना भगवान परमात्मा, ऐका बरं. दुर्योधन श्रीमंत होता महाराज, त्याचा अन्नाचा, त्याचा पंचपक्वानाचा 56 प्रकारचे भोग होते, त्याचा स्वीकार करत नव्हता. आणि विदुराची पत्नी बायको केळी खात असताना केळीतला आतला गाभा स्वतःने खाल्ला. भगवान परमात्म्याला केळीच्या साली दिल्या तरी सुद्धा आनंदाने स्वीकार केला, कारण त्याच्यात प्रेम होतं. थोर प्रेमाचा भुकेला हाचे दुष्काळ तयाला. प्रेम केलं तर उष्ट सुद्धा खात होतो. पाहता गोवळी खाय त्यांचे उष्टावळी. शबरी मातेची बोरं खाल्ली बरं, श्यामबाबा बोरे खाल्ली यात नवले, उष्टे बोरं खाल्ली यात नवले. प्रेम केलं तर दिनेश दादा उष्ट खातो, आणि प्रेम नसलं ना 56 प्रकारचे भोग होते. मी सांगितलं तुम्हाला दुर्योधनाच्या घरी, पण त्याच्यात प्रेम नव्हतं. भगवान परमात्मा त्याचा स्वीकार करत नव्हता, आणि त्याला जर भूक लागली तर म्हणायचा तू चलो विदुरा घर जा.
परमानंदू धाला मनमोहन मुरलीवाला. प्रेम करावं लागतो. प्रेम केलं तर भगवान परमात्मा उष्ट सुद्धा खातो बरं का. महाराज अंतकरणामध्ये फक्त अंतरीची घेतो गोडी, पाये जोडी भावाची. भगवान परमात्मा भावाचा भुकेला इकडे त्याच्यावर प्रेम केलं ना, त्याचं नामचिंतन केलं, किती मोठं संकट येऊ द्या महाराज अजिबात डगमगायचं नाही. मग म्हणावा गोविंदू वेळोवेळा. भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. गोविंद गोविंद मना लागलिया छंद, मग गोविंद ते काया भेद नाये देवातया. ऐका महाराज भगवान परमात्म्याचं नामचिंतन करत होत्या गवळणी. किती नामचिंतन करावं. कामामध्ये काम काही मना राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. जिस देश में उस देश में परवेश राधा राधा चिंतन करायचे आबा. त्या जर कधी व्यवहार करायच्या, दही दूध विकायला जर कधी गेल्या ना समाधान महाराज, त्या दही घ्या, दूध घ्या, लोणी घ्या असं त्या म्हणत. त्या गोविंद घ्या कोणी त्या गवळणी गोविंदू घ्या दामोदर घ्या बरं का. पण सगळे गवळणींना सगळे लोक हसत होते बरं का. पण तुका म्हणे हसे जन नाही कान तये ठाई. आणि भगवान परमात्म्याची उपासना नामचिंतन करायला लागलं. माणूस परमार्थात आला ना लोक निंदा करतात बरं का. सुरुवातीच्या कालखंडामध्ये स्तुती करतात, पण काही कालखंड लोटला गेला की लोक निंदाही करतात. पण गुरुभाऊ निंदा केली ना लोकांनी अजिबात डगमगायचं नाही, मस्तीमध्ये जीवन जगायचं. मी तर सांगत असतो माणसाची निंदा केल्याशिवाय प्रगतीच होत नाही गड्याव बरं का. म्हणून तरी कोणतरी साधूनं म्हटले निंदकाचे घर असावे तालुक्यात. शेजारी म्हटले का तो प्रत्येक क्षणाक्षणाला आपल्याला जागा करत असतो. मग डगमगायचं मस्तीमध्ये जीवन जगायचं. हत्ती चला बाजार तो कुत्ते भुके हजार. हत्ती बाजारात चालतो, कुत्रे भुंकत राहतात. आबा लक्ष देतो हत्ती कुत्र्यांकडं अजिबात नाही. समजा हत्तीनं कुत्र्यांकडं फिरूनच पाहिलं, कुत्र्यांचं काय राहील? कुत्र्यांचं काही जाणार नाही, पण हत्तीला किंमत राहणार नाही. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. हत्तीने डगमगायचं नाही, मस्तीमध्ये चालायचं. लोकांची निंदा झाली ना महाराज कसं जीवन जगावं तुम्हाला एक सांगतो मी. एका महात्म्याचं मी नेहमी चिंतन मांडत असतो. जैन महामुनी तरुण सागरजी नाव ऐकून आहे तुम्ही? त्यांचं वर्तमानपत्रामध्ये कटू सत्य छोटे छोटे चिंतन यायचे बरं. श्यामबाबा वाचायला अर्धा मिनिटही लागत नव्हता, पण मनाला दिवस अपुरा पडायचा. मी एका वेळेला असं चिंतन वाचले त्या जैन महामुनींचं. असा अरुंद रस्ता होता म्हणे, छोटासा पूल. इकडून राजा चाललेला आहे, तिकडून वळू आला दौडतच. वळू माहिती आहे ना, सांड. तो वळू तिकून येत होता आणि राजा इकून चालला. समाधान बारात तो राजा त्या वळूला म्हणतो, ए वळू ओळखलं का मला? राजा आहे म्हणे मी. वळू म्हणे तू राजा आहे? मी काय सर्वसामान्य हो, मी तर महाराजा आहे. मला सांगा त्या रस्त्यातून पुलावरून वळूने बाजूला झालं पाहिजे का राजाने? बोला ना. राजाने बाजूला झालं पाहिजे, याच्याच त्याचा शहाणपणा आहे, मोठेपणा आहे. उदाहरण संपलं.
उदाहरण दिलं कशासाठी? त्या महात्म्याने दिवसात किंवा जीवनात आपल्याला बरेच वळू भेटतात, त्यांच्याशी हुज्जत घालवायची नाही, आपली वेळ गमवायची नाही, तर त्या वळूतून आपल्यात काय फरक आहे? एका वेळेला मी 3 वाक्य वाचले, त्यांचे आवडतील गड्या. एवढे 3 वाक्य जर लक्षपूर्वक ऐकले कीर्तन सफल होईल बरं का. पहिलं वाक्य असं आहे, जीवन जगत असताना ऐकायची सवय ठेवा, दुसऱ्याला सांगण्याच्या भानगडीत पडू नका. दुसरं वाक्य 20 पचवायची सवय करा, या जगात अमृत नाही आहे. आणि तिसरं वाक्य फार महत्त्वाचे आपल्या चिंतनासाठी, आपण दुसऱ्याची निंदा करू नका. आणि दुसरा जर का आपली निंदा करत असेल तर त्याच्याबद्दल वाईट मानू नका. पहिलं वाक्य काय सांगितलं मी? ऐकायची सवय ठेवा. ऐकतो कोण कोणाचं हो? सगळे 150ने झाला, सांगता कोणाला? मग ऐकायची सवय ठेवा. हां. दुसरं वाक्य 20 पचवायची सवय करा म्हणजे काय? फवारणी करताना अर्धा बुजगी असा अर्थ आहे का? मग समाजात वावरत असताना समाज कधी तुमच्यावर आरोप करेल, अनादर करेल, तुमचा अपमान करेल, ते तुमच्यामध्ये पचवण्याची सहनशीलता ठेवा. जयांगी मोठेपण तया यातना कठीण. तिसरं वाक्य फार महत्त्वाचे आहे का बरं? आपण दुसऱ्याची निंदा करू नका. दुसरा जर का आपली निंदा करत असेल त्याच्याबद्दल वाईट मानू नका, कारण निंदक आपल्यासाठी चांगलं काम करतो, साबण आणि पाण्याचं. कळलं? त्या महात्म्याने दिलेले एक क्लिष्ट उदाहरण आहे, गल्लीमध्ये 2-4 डुकरं असले की गल्ली स्वच्छ राहते म्हणे. मग ज्यांच्यामुळे गल्ली स्वच्छ राहते त्यांच्याबद्दल वाईट मानताच कशाला? ते त्यांचं काम करतात, करू द्या, तुम्ही तुमचं काम करा. आणि समाजाची रीत अशी, लोक वाईटाच्या नादी लागतच नाही आणि चांगल्याला सोडतच नाही. तुका म्हणे विंचवाची नांगी तैसा दुर्जन सर्वांगी. असा आकडावरतीच राहतो बरं. काय नांगी म्हणतात ना देवादादा, असं ठाकास मारत राहतो बरं. पण सांगू, प्रत्येकाला या जगात गुरु मिळतो बरं. किती विषारी विंचू असू द्या, त्याने जर पाल पाहिली मग लगेच नांगी खाली टाकतो बरं. म्हणून बरेच विंचू फक्त पालीलाच घाबरतात. हो ना. मग पालीने समजू नये आपण विंचू गिळा म्हणजे फार श्रेष्ठ आहेत बुवा. पालीने जर कोंबडी पाहिली मग उचलली की नेली उखरड्यावर. ऐका, एवढा विषारी विंचू त्याला पाल खाते, एवढी विषारी पाल तिला कोंबडी खाते, आणि एवढी विषारी कोंबडी तिला. जीवन जगत असताना लोक निंदा करतात महाराज, कारण हा समाज कसा आहे. आई रे बेमान दुनिया आई बेमान दुनिये महाराज. मग करावे ते मनी समाधान, नामचिंतन केलं पाहिजे. मनवूनी मने मानू नये खेदू, मनावा गोविंदू वेळू वेळा. लोक निंदा करतात ना महाराज. तुका म्हणे हसे जन नाही कान तये ठाई. बरं का,
भक्ती करत असताना भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे महाराज. अजिबात कोणाकडे लक्ष द्यायचं नाही. आणि समजा कोणी आपली निंदा केली, नावं ठेवले ना बरं का, इतनावर अजिबात रुसवा करायचं नाही. आपल्या संचिताला दोष द्यायचा. तिसरं चरण आणि करू सावे न लगे बहुता, आणि करू सावे न लगे बहुता, आणि करू न लगे बहुता, आणि करू सावे न लगे बहुता. आपण या संगीता, आपण या अनेका रुसावे न लगे बहुता, आपुल्या संचेता वाचून आपल्या संचेताला दोष दिला पाहिजे महाराज. आपल्यात जे आपलं प्रारब्धात जे असेल ना त्याच्यात काही बदल होत नाही. एकमेकांना चिडायचं नाही महाराज. भगवान परमात्म्याची उपासना करायची. उलट एखादं संकट आलं ना, किती मोठं संकट येऊ द्या महाराज, संकट काळामध्ये भगवान परमात्म्याचं नामचिंतन करावं. कारण सगळ्या संकटावर मात करण्याचं सामर्थ्य माझ्या भगवंताच्या नामामध्ये आहे का नाही. देव हुबा मागे पुढे उगवी कोडे संकट. फक्त त्याच्यावर श्रद्धा ठेवली पाहिजे, प्रेम असली पाहिजे, आवड असली पाहिजे, गोडी असली पाहिजे त्याच्याबद्दल. किती मोठं संकट येऊ द्या. ऐका बरं महाराज, एकदा तर द्रौपदी मातेवर संकट आलं होतं. द्रौपदी मातेवर संकट आलं. दुर्योधनाने सांगितलं दुःशासनाला, जाव दुःशासन बाल पकड कर, खेच कर लाव सभा में द्रौपदी को. फरफडतच ओढत आणलं महाराज. पण ऐका, भगवान परमात्मा तिथं उभा राहिला महाराज. मागे पुढे उभा राहा हे सांभाळीत. द्रौपदी साडी होती का साडी द्रौपदी होती, साडी द्रौपदी होती का द्रौपदी साडी होती, हे 100 बहादरांना कळालं नाही. कारण भगवान परमात्म्याने सांभाळ केला. कौरवी पांचाळी सवे माझी आली, वस्त्र हरण वस्त्र कैसी झाली परमात्म्याचं नामचिंतन करावं महाराज. ओ जिस दिन से तू सच्चे मन से उसका हो जाएगा, जिस दिन से तू सच्चे मन से उसका हो जाएगा. करो भरोसा पक्का तेरे सामने वो आएगा, करो भरोसा पक्का तेरे सामने वो आएगा. संकट आलं ना, भगवान परमात्म्याचं नामचिंतनावर विश्वास ठेवला पाहिजे महाराज. आबांनी गोड प्रमाण दिलं, विश्वास जरूरी है, तेरी बिगड़ी बनाएगा है का नाही, तेरा साथ निभाएगा. विश्वास जरूरी है. भगवान परमात्म्यावर भगवंताच्या नामावर विश्वास ठेवला पाहिजे. कारण या जगामध्ये संकट येत असतात बरं महाराज. आज आपला हा पुण्यस्मरणाचा सोहळा आहे. या जगामध्ये महाराज प्रत्येकावर संकट येत असतो. मग संकट काळामध्ये खचायचं नाही महाराज, खेद मानायचं नाही, भगवंताचं नामचिंतन करायचं. आता ह्या संकट काळामध्येच महाराज ही भगवंताची उपासना होते की नाही. आज प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने ही कीर्तनाची सेवा आहे. आपल्या ह्या परिवारावरती हे संकटच आहे ना महाराज बरं का. आमच्या या दादांसाठी आमचे वडील गेले महाराज. यांचे वडील गेल्यानंतर हे सुद्धा जगातील संसारातील मोठं दुःख आहे महाराज. कारण
आपल्याला जगातमध्ये सगळ्यात उपकार महाराज तिघांचे असतात, देवाचा, संतांचा, आईवडिलांचा. बापाचे तर या जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ उपकार असतात महाराज. आई तर मायेचा सागर आहे बरं दादा, आई मायेचा सागर आहे, पण आईपेक्षा बी जास्त प्रेम करणारं कोण असेल तर तो बाप असतो गड्या. फक्त एक आहे, बापाचं प्रेम दिसून येत नाही, आईचं प्रेम सगळ्यांच्या लक्षात येतं महाराज. आबा मी सोपं सांगत असतो नेहमी, जर कधी आपला मुलगा 10वीला जर कधी 1 नंबरला पास झाला ना, ती पेढे वाटणारी आई अख्ख्या गल्लीला दिसते बरं दादा. पण ज्यावेळेस आपला मुलगा 10वीला 1 नंबर आला, ही बातमी आपल्या बापाच्या कानावर पडल्यानंतर तो दुकानातून पेढ्याचं बॉक्स आणतो ना, तो कोणाच्याच ध्यानात येत नाही. ऐकता ना तुम्ही? म्हणून बापाचं प्रेमही दिसून येत नाही महाराज. बापाचं प्रेम किती असतं सांगू तुम्हाला. या जगामध्ये एकुलता एक मुलगा मेला तर न रडणारा बाप या जगात शोधून सापडेल, पण ज्यावेळेस मुलगी सासरी जाते ना, त्यावेळेस न रडणारा बाप या जगात शोधून सापडणार नाही महाराज. ज्यावेळेस ते लग्नाच्या दिवसाच्या नंतर आपण सगळेच आनंद लुटत असतो बरं का, सगळेच आनंद उपभोगत असतो, व तो बाप एकटाच कोपऱ्यामध्ये जाऊन रडत असतो हंबरडा फोडून. सांगू तुम्हाला, ज्यावेळी ते सैन्याचे स्वर कानावर पडतात आणि त्या मुलीच्या कंपाळाला ते बासिंग बांधील राहतं, ते वातावरण जेव्हा पाहतो ना महाराज, तो बाप भावूक होऊन जातो त्याला. कारण या जगातील सगळ्यात मोठं दुःख असतं की मुलगी आपल्याला आज सोडून जाणार आहे. कारण बापाचं प्रेम हे निस्वार्थी प्रेम आहे महाराज, मुलीचं प्रेम हे निस्वार्थी. मुलाच्या प्रेमात तरी स्वार्थ आहे दादा, पण मुलीचं प्रेम हे निस्वार्थी. तिला माहिती आहे आपल्याला 20, 22, 25 वर्षानंतर हे घर सोडून जायचे, तरीसुद्धा आयुष्यभर माझं माझं म्हणून जी जीवन जगते ना, ती मुलीचं प्रेम असतं दादा. कारण मुलीचं प्रेम हे निस्वार्थी प्रेम असतं दादा बापावरचं, आणि बापाचंही तेवढंच प्रेम असतं महाराज. सांगू तुम्हाला, ज्यावेळेस शेवटचा घटका राहतो ना, ज्यावेळेस शेवटचा श्वास राहतो, ज्यावेळेस म्हाताऱ्याला आपल्या वडिलाला बापाला त्या खाटेवरून खाली टाकलं जातं, चहूबाजूने मुलं बसलेले असतात, मुलं बसलेले असताना मग त्यावेळेस तो बाप म्हणतो, अरे तुमचं सगळ्यांचं चांगलं आहे रे दादा, आज तुम्हाला मनातलं सांगून जातो मी काय की तुमचं सगळ्यांचं चांगलं आहे, पण माझ्या ताईडीला तिच्या सासरी खूप त्रास आहे रे, तिचा सासूचा त्रास आहे, सासऱ्याचा त्रास आहे, दिराचा, नवऱ्याचा, सगळ्यांचा त्रास आहे, पण तिने तुम्हाला आजपर्यंत काही समजू दिलं नाही, काही कळू दिलं नाही, कारण तुमचा गरम स्वभाव असल्यामुळे. पण ऐका रे, माझ्या ताईडीला खूप त्रास द्यायचा रे सगळेजण. ती जेव्हाही इकडं माहेराला आली ना, अर्धा तास माझ्या गळ्याला बिलगून उडायची आणि रडत असताना म्हणायची, बाबा आता जाते मी आत्महत्याच करते बरं, मग या माझ्या 10व्याला. तेव्हा माझ्या ताईडीला सांगायचं मी, अगं ताईडी, प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःख असतं, पण दुःख जर आलं ना, अजिबात कोसळायचं नाही, भगवंताचं नामचिंतन करायचं. आत्ता जरी तुझ्या जीवनामध्ये दुःख आहे, व तुझ्या पोटी जे माझ्यावर शब्दावर विश्वास ठेव, ते तुला म्हातारपणी काचेच्या भांड्यासारखं सांभाळतील ग. माझ्यावर विश्वास ठेव. एवढ्या विश्वासावर माझी ताईडी आजपर्यंत जिवंत आहे गड्या. जा माझ्या ताईडीला कोणीतरी आणा. ज्यावेळेस ती मुलगी येते ना बापाला भेटण्यासाठी, 2च शब्द बोलतो गड्या बाप आपल्या मुलीशी, आणि शेवटचा घटका सोडतो महाराज, शेवटचा श्वास सोडतो. हे जगातील सगळ्यात मोठं प्रेम आहे महाराज. बापाचं प्रेम अजर अमर प्रेम असतं महाराज. आई तर मायेचा सागरच आहे, हरकत नाही, पण आईपेक्षा बी जास्त प्रेम करणारा व्यक्ती कोण असेल तर बाप आहे. म्हणून संकट आलं ना, डगमगायचं नाही, भगवान परमात्म्याचं नामचिंतन करावं. आणि का रुसावे न लगे भूता, आपुल्या संचेता वाचून या. भगवंताचं नामचिंतन करावं. कोणतं नामचिंतन? विठोबा हरि जय जय, हरि जय जय,
भार घातल्यावरी होईल कैवारी नारायण. महाराज संकट आलं ना, संकट काळामध्ये अजिबात खचायचं नाही. त्या भगवान परमात्म्यावर जबाबदारी टाकायची. बरं, जबाबदारी टाकल्यानंतर होईल कैवारी नारायण. तुका म्हणे भार घातल्यावरी होईल कैवारी नारायण. त्या नारायणाची उपासना केली पाहिजे. महाराज म्हणून म्हणे मानू नये खेदू म्हणावा गोविंदू वेळोवेळा. झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी ही सेवा समर्पित करतो. बोलता बोलता माझ्याकडून काही चुकीचे शब्द नाही असेल ते माझ्या बुद्धीचे दोष समजा, जे योग्य असेल ते गुरुजनांचं. आज या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे सगळेच गायक वादक कीर्तनकार मंडळी, या ठिकाणी आमचे नितांत प्रेम करणारे गोड व्यक्तिमत्व आदरणीय आमचे रवी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय आमचे श्याम महाराज उपस्थित, समाधान महाराज, आमचे प्रकाश महाराज नाईकवाडेकर आदी करून परिसरातील सगळेच महाराज मंडळी, भागवताचार्य, कीर्तनाचार्य, रामायणाचार्य सगळ्यांचा परिचय नाही या ठिकाणी. वा हनुमंत महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, देवा महाराज उपस्थित आहेत आदी करून सगळेच टाळकरी मंडळी आणि मृदुंगाला साथ करणारे गोड व्यक्तिमत्व आपल्या नाशिक जिल्ह्याचं वैभव आमचे दिनेशजी महाराज, त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळी वाजवली पाहिजे. या ठिकाणी कार्यक्रमाचं चित्रीकरण शूटिंग ज्यांनी केली आमचे उद्धव बापू कवडे, त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळी वाजवली पाहिजे. उत्तम आमच्या शंकरदादांनी साऊंड लावला, त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळी वाजवली पाहिजे. आणि खरं तर या कार्यक्रमाचं नियोजन, आयोजन, मार्गदर्शक ज्यांच्या माध्यमातून तुम्हा सगळ्यांचा दर्शनाचा योग या ठिकाणी आमचे सगळेच महाराज मंडळी प्रेमाने आली. बरं का, आली यात नवन ही प्रेमाने आली. याचं सगळं कार्य कोणाचं असेल तर हे सगळं महाराज आमच्यावर प्रेम करणारे गोड व्यक्तिमत्व आमचे गुरुभाऊ. बरं का, राजगुरुभाऊंच्या माध्यमातूनच सगळेच हे महाराज या ठिकाणी जमले आहात. म्हणून या परिवाराला सुद्धा एवढं मोठं नियोजन केलं, त्यांनासुद्धा कोटी कोटी वंदन करतो. मला वाटतं आता शेवटचा कार्यक्रम आपल्या आबांच्या मुखातून आपण सुंदर पसायदान ऐकूया आणि कार्यक्रमाला शेवट करूया. आम्ही जातो तुम्ही कृपा द्यावी सगळा सागावी विनंती माझी वाढवी वेळी झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावी तो अंतकाळी तू आम्हासी पावला कुडी सहित झाला गुप्ते तुका वाढवेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावी तो विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय हा बोलिले वेडे वाकुळे समापराध महाराज जाणी उच्चारिला समापराध महाराज समापराध ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे तोषोनी मज द्यावे पसायदाने जे खळांची व्यंकटी सांडो तया सकै निरती वाडो भूत परस्पर पडो मैत्री जीवाचे दुरिताचे तिमिरचा विश्वास्वधर्म सूर्य पाओ जो जे वांचीन तो ते लाभो प्राणी जात वर्षत
सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मादियाळी अनवरत भूमंडळी भेट तुया भूता चरा कल्पतरुचे अरव हो चेतना चिंतामणीचे गाव बोलती जे आणव हो पिबुजाचे चंद्रमेचे आराधन मारतंडचे तापहीन ते सर्वाई सदा सजने हो सोय रे वो तुम किंबवना सर्व सुखी पूर्ण होवोनी तिनी लोकी पुरेखी अखंडित अनेक ग्रंथ उपजीविये हो विशेष लोकीये दृष्टा दृष्ट विजय वो विजय एत बड़े श्री विश्वेश्वरा हवीन दान पसा येने बरे ज्ञानदेवो सुखिया झाला येने बरे ज्ञानदेवो सुखिया झाला येने बरे ज्ञानदेवो सुखिया झाला महारुद्र हनुमान की विश्वगुरु निवृत्तिनाथ महाराज की त्र्यंबकेश्वर भगवान की महारुद्र हनुमान की जय।